महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण शनिवारी निकाल आल्यानंतर आता 3 दिवस उलटून गेले, मात्र महायुतीकडून मुख्यमंत्री चेहऱ्यावर अजून शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही। आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून बैठकींचा सत्र महाराष्ट्रात सुरू आहे। आपण पाहिला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षातील निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांची भेट घेत आहेत आणि आपला नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी इच्छा देखील ते व्यक्त करत आहेत। दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार गटाच्या आमदारांची जेव्हा बैठक पार पडली त्या बैठकीत त्यांनी अजित पवारांना गटनेता म्हणून निवड केली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतापदी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर मात्र भाजपने अजून आमदारांची बैठक जी आहे ती बोलावलेली नाही आणि अद्याप भाजपचा गटनेता जो आहे तो निवडला गेलेला नाही। असं देखील सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस सध्या आघाडीवर आहे आणि भाजपच्या प्रत्येक आमदाराला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की जेव्हा निवडणूक लढली गेली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेल्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। तर भाजप जे आहे ते याच्यावर अजून काही निर्णय जो आहे तो ठोस निर्णय घेतलेला नाही, कारण आज एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केला आणि त्यानंतर आता त्यांच्याकडे केअरटेकर सीएम म्हणून जी आहे ते आता कारभार जो आहे तो सांभाळणार आहेत। नवीन सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे हा चार्ज असणार आहे। मात्र आता पाहायचं आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे की केंद्रीय नेतृत्व कधीपर्यंत मुख्यमंत्री चेहऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, कारण की असं सांगण्यात येत आहे की महायुतीच्या नेत्यांची म्हणजेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर जी आहे ती चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर दिल्लीत एक बैठक पार पडेल आणि या चेहऱ्यावर जो शिक्कामोर्तब करून त्याची अधिकृत घोषणा देखील करण्यात येईल। मात्र ही आता बैठक कधी होणार, दिल्लीची बैठक कधी होणार, त्याचसोबत चेहरा कोण असणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। कारण की दुसरीकडे असं देखील सांगण्यात येत आहे की भाजपकडून जे आहे ते फेरविचार सुरू आहे, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचा की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्रीपद देऊन दुसऱ्या चेहऱ्याला संधी द्यायची, मराठा चेहऱ्याला संधी देण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहेत। मराठा चेहऱ्यांसंदर्भात बोलण्याचं झालं तर चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे हे भाजपचे 2 ज्येष्ठ मराठा नेते आहेत, तर त्यांना देखील संधी देण्याचं असं बोलण्यात जात आहे। तर एकनाथ शिंदे पण एक मराठा चेहरा आहे, तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद राहणार काय हे देखील पाहावं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या फक्त चर्चा आहे, यावर अंतिम निर्णय जो अजून झालेला नाही। 3 नेते जेव्हा एकत्र बसतील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तेव्हाच समजणार की कोण मुख्यमंत्री होणार। कारण आज दीपक केसरकर यांनी जेव्हा इंडिया न्यूजशी संवाद साधला तेव्हा ते असे म्हणाले की महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडेल, त्यानंतर दिल्लीत एक बैठक होणार, त्यातूनच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब होईल। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अजून किती दिवस जे आहे ते या संपूर्ण प्रक्रियेला लागणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील किंवा तिसराच चेहरा जो आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह डॅरल मिरांडा, इंडिया न्यूज, मुंबई, महाराष्ट्र।